चंदगड तालुक्यात 11 केंद्रांवर 2250 विद्यार्थी 10वी परीक्षेला प्रविष्ट. सीसीटीव्ही निगराणीखाली कॉपीमुक्त आणि पारदर्शक परीक्षेसाठी कडक उपाययोजना. मराठी विषयाच्या पेपरने झाला परीक्षेचा प्रारंभ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेला आज शुक्रवार दिनांक 20 पासून सुरुवात झाली असून मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेचा प्रारंभ झाला आहे. ही परीक्षा 18 मार्चपर्यंत चालणार आहे. चंदगड तालुक्यातील एकूण 11 परीक्षा केंद्रांवर 2250 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व केंद्र सज्ज ठेवण्यात आली असून कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात परीक्षा पार पडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच केंद्र परिसरात कलम 144 लागू करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक खबरदारी घेण्यात येते. याबाबत मार्गदर्शन करताना गटशिक्षण अधिकारी वैभव पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शनपर माहिती तयार करून देण्यात आली आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे संकलन करून ही माहिती तयार करण्यात आली असून ती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. यंदाची परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली होत असल्यानं विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता शांत चित्ताने आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जावं असं आवाहन त्यांनी केलं. तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस प्रशासन, शिक्षण विभाग आणि केंद्र प्रमुख यांच्या समन्वयातून वाहतूक, वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवांची आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.